आज बघा मस्तपैकी टायगर प्रॉन आणलेले आहेत आणि मोठे प्रॉन आहेत आणि त्याचे जे पाय आहेत ते असे डार्क निळ्या रंगाचे आहेत। बऱ्याच प्रकारचे प्रॉन्स मिळतात, तर आज यांनी सगळ्यात मोठे, याला टायगर प्रॉन देखील म्हणतात। तर हे प्रॉन्स आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। यांनी स्वच्छ करूनच आणलेले आहे, यांचं शेल वगैरे सगळं काढलेलं आहे, वेन्ससुद्धा काढलेले आहेत। यात मीठ घालून थोडंसं विनेगर घालून त्याला मी स्वच्छ धुवून घेते आहे। मसाला तयार करण्याकरिता पॅनमध्ये 2 मीडियम साईजचे कांदे आणि लसूण घातलेला आहे। लसूण आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं, त्यातच अद्रकचे तुकडे घालायचे, थोडी कोथिंबीर घालायची आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं। कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं। तेल जरा गरम झालं की यामध्ये तेजपान घालायचं। यातच एक मीडियम साईजचा कांदा लांब चिरलेला तेलामध्ये घालायचा। कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा। बघा इथे कांदा छान फ्राय झालेला आहे। यात घालायचं मिक्सरमध्ये केलेलं वाटण। संपूर्ण वाटण घातल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा। बघा इथे तेल आलं आहे, म्हणजे आपला मसाला परफेक्ट भाजलेला आहे, परफेक्ट फ्राय झालेला आहे। आता यामध्ये काही सुके मसाले घालूया। यात घालायची हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून कश्मीरी लाल मिर्च, 2 टीस्पून तुम्हाला लागेल जेवढं तिखट हवं तेवढं तिखट घाला। हा मी घरी बनवलेला मसाला आहे, करी मसाला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देते। मी आधी त्याची देखील रेसिपी शेअर केलेली आहे। आता सगळे मसाले व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे। असा मसाला घरी बनवून ठेवला ना की तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये घालू शकता आणि भाजी अप्रतिम बनते। तसा मसाला नेहमी बनवून ठेवावा, फ्रीजमध्ये ठेवा, जास्त दिवस चालतो। यातच घालायचा 1 मोठा टोमॅटो लांब चिरलेला। आता टोमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये जो मसाला होता त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं, ते पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आणि आता टमाटर छान सॉफ्ट होईपर्यंत झाकून शिजवून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची। बघा इथे 7 ते 8 मिनिटातच मसाला देखील छान भाजला गेलेला आहे आणि टमाटर देखील एकदम सॉफ्ट झालेले आहेत। आता या स्टेजला आपण यामध्ये हे प्रॉन्स घालूया। बघा काय मस्त मोठे प्रॉन्स आहेत आणि अगदी स्वच्छ धुतलेले आहेत। सगळे प्रॉन्स मसाल्यामध्ये घालायचे। 1 किलोमध्ये 5 ते 6च प्रॉन्स आलेले, मोठे असतात, वजनी असतात, त्यामुळे 1 किलोमध्ये 5 ते 6च प्रॉन्स येतात। मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हलक्या हाताने फिरवायचे आणि आता हे झाकून आपल्याला 5 ते 7 मिनिटे शिजवायचे आहे। प्रॉन्स आहे लवकर शिजतात, जेवढे शिजले तेवढे हार्ड होतात। तुम्ही जितके वेळ शिजवाल ना त्याचा तो अर्क उतरत राहतो आणि प्रॉन्स एकदम टेस्टी बनतात। बघा हे प्रॉन्स थोडे हाफ कुक झालेले आहे। मी याला पलटवते आहे। पलटवताना देखील अगदी हलक्या हाताने पलटवायचे। तुम्ही असे देखील मसाल्यातले एन्जॉय करू शकता, परंतु मी करी बनवते आहे तर यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालते आहे। करीमध्ये त्याचा अर्क उतरतो आणि करी देखील अप्रतिम लागते। यातच घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 टीस्पून काळा मसाला। हा काळा मसाला देखील मी घरीच बनवलेला आहे। आता झाकून 5 ते 7 मिनिटे मीडियम टू लो फ्लेमवरती याला शिजवून घेऊया। बघा इथे साधारणतः 7 मिनिटे झालेले आहे। वरती तेल आलं म्हणजे समजायचं की भाजी झालेली आहे। बघा काय मस्त तवंग आलेला आहे आणि अप्रतिम भाजी झालेली आहे। मला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढीच झालेली आहे। तुम्हाला ग्रेव्ही कमी जास्त पाहिजे असेल तर त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता। सर्व करण्याआधी गॅसची फ्लेम बंद करून 10 मिनिटं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर सर्व करायचं।
बघा 10 मिनटं झाकून ठेवलेलं, बघा काय मस्त तर्री आलेली आहे. तुम्हाला आणखी हवी असेल तर तुम्ही जास्तीचं तेल टाकू शकता. मसाला प्रॉन करी तयार आहे. पोळीसोबत खा, फुलक्यासोबत खा, पराठ्यासोबत खा, नानसोबत, तंदुरीसोबत किंवा भातासोबत देखील त्याचा जो रस्सा असतो ना तो अप्रतिम लागतो. त्यामध्ये सगळं अर्क उतरलेला असतो. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.